नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात राजकीय मंडळींमध्ये सर्वात जास्त वेळा नाव आलंय रुपाली चाकणकरांचं. रुपाली चाकणकरांना याच प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा नंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागलाय आणि आता चाकणकर कुटुंब चौकशीच्या फेऱ्यातही अडकताना दिसतंय. हो, शिर्डी पोलिसांनी आज रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी केली आहे. दोघांनाही काय विचारलं गेलंय, 8 तासांच्या या चौकशीत काय घडलंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. भोंदू अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर यांच्या सोबतच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचेही काही फोटो समोर आले होते. तसंच या प्रकरणात अनेकदा त्यांचं नावही चर्चेत आलंय. त्यातच आज पोलिसांनी थेट त्यांना चौकशीला बोलावलं होतं. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातल्या समता पतसंस्थेत तब्बल 57 खातेदारांच्या नावावर 100 खाती उघडल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि त्यानंतर या सर्व खात्यांना भोंदू अशोक खरात याचंच नॉमिनी म्हणून नावही नोंदवण्यात आल्याचं समोर आलंय. तसंच या खात्यांसाठी वापरण्यात आलेले मोबाईल नंबरही त्याचेच असल्याचं स्पष्ट झालंय. आतापर्यंत 35 खातेदारांची या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी चौकशी केली आहे आणि याच प्रकरणात चाकणकरही पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आज त्यांची चौकशी केली आहे. प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर या दोघांचाही जबाब आज शिर्डी पोलिसांनी नोंदवलाय. राहाता येथील समता नागरी पतसंस्थेत त्यांच्या नावाचेही खाते असल्याचं समोर आलंय. रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा पुतण्या तन्मय चाकणकर यांच्या नावानं या बँकेत तब्बल 4 खाती असून या खात्यांमधून तब्बल 2,40,00,000 उलाढाल झाल्याचं समोर आलंय. त्यानंतर चाकणकर यांनाही चौकशीसाठी शिर्डी पोलिसांनी बोलावलं होतं. आज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्याकडे वेगवेगळ्या प्रश्नांची विचारपूस केल्याची माहिती आहे. पण या पतसंस्थेतले खाते आम्ही उघडलेच नाहीत अशी माहिती चाकणकर कुटुंबियांनी शिर्डी पोलिसांना दिली आहे. आम्ही कोणतंही खातं समता बँकेत उघडलं नाही, आम्ही कधी तिथे गेलोही नाही आणि आम्ही कधी पैसे टाकले किंवा काढले सुद्धा नाहीयेत. पण खातं उघडण्यासाठी कागदपत्र मात्र आमचेच वापरले गेल्याचं चाकणकर कुटुंबियांनी म्हटलंय. धक्कादायक म्हणजे या बँकेत खातं उघडण्यासाठी वापरण्यात आलेली सही सुद्धा आमची नसल्याचं प्रतिभा चाकणकर यांनी सांगितलंय. जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत. तर पुढचा तपास आपले करतात पोलीस. फसवणूक झाली या संदर्भात अगोदर आपला गुन्हा दाखल झाले जाऊन तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही नंतर सांगू. पोलिसांनी आतापर्यंत ज्या खातेधारकांना सवाल केलेत त्यातल्या अनेकांनी आम्ही प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात कोणतंही खातं उघडलं नसल्याचं सांगितलंय. तसंच उर्वरित खातेधारकांचीही पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईतल्या दिनेश परब आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुद्धा समता बँकेत खातं असल्याचं समोर आलंय. पण पोलिसांनी जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा अशोक खरातनं देवदर्शनाच्या नावाखाली आमची कागदपत्र घेतल्याचं या दाम्पत्यानं म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणात समता बँकेच्या मॅनेजर विरोधात सुद्धा राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आतापर्यंत बँक खात्या प्रकरणात पोलिसांनी जेवढ्याही लोकांची चौकशी केली आहे त्यातून हे मात्र स्पष्ट होतंय की या लोकांच्या नावानं अशोक खरातनंच ही बोगस खाती उघडून त्या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली आहे. या प्रकरणात प्रतिभा चाकणकरांच्या वकील काय म्हणाले आहेत ते ऐकूयात. श्री काळे पालवे, मी प्रतिभा चाकणकर यांची वकील आहे. प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, अजूनही त्यांना ती नोटीस मिळालेली नाही. परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही. सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला. त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबर सुद्धा त्याचा आहे.
हे सर्व निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले. सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खात्रीजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत. पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि त्यामुळे या प्रकरणात आता पोलीस पुढे काय तपास करतात आणि त्यातून आणखी कुणाची नावं समोर येतात हे स्पष्ट होणार आहे. तसंच अशोक खरातनं जर अशा भक्तांच्या नावानं खाती उघडून त्यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली असेल तर या प्रकरणातला हा एक मोठा ट्विस्ट म्हणून सुद्धा पाहिला जाणार आहे. शिर्डीहून प्रशांत शर्मासह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.